अक्षय तृतीया 15 एप्रिल वार रविवार या दिवशी आली आहे. अक्षय तृतीया म्हणजे बघा 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असतो. या दिवशी आपल्या घरातील सर्व देवतांची पूजा केली जाते. खास करून माता लक्ष्मी, श्रीहरी, भगवान विष्णू यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पितरांचे पूजन करून त्यांच्या नावाने एक उपासकृत जेवायला घातला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी पितरांचे पूजन करून पितृदोष कमी करण्यासाठी किंवा आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. त्याचप्रमाणे कावळ्याला देखील आपल्याला या दिवशी एक पदार्थ हा खाऊ घालायचा आहे. यामुळे आपले पितृ तृप्त होतात, आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद देतात. ज्यांना पितृदोष सांगितलेला असेल त्यांनी आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचं पूजन करून त्यांच्या नावाने उपास करून जेवू घाला आणि त्यांच्या नावाने कावळ्याला आणि कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. असं म्हणतात, कावळ्याच्या रूपात आपले पितर आपल्याकडे येत असतात, त्याचप्रमाणे प्राण्यांच्या रूपात आपले पितर आपल्याकडे येत असतात. जसं की कावळा, गाय, कुत्रा, पशु पक्षी यांच्या रूपात आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी. त्याचप्रमाणे आपल्या मागचा पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी ह्या वस्तू आपल्याला खाऊ घालायच्या आहे. आता हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा अक्षय टिकणारा असतो. या दिवशी आपण जे पण काही दान धर्म करू याचं फळ हे अक्षय टिकून राहणार असतं. मग या दिवशी आपण जे पण काही चांगले कामं करू याचं फळ हे चिरंतर टिकून राहणारं असतं आणि 1000 पटीने याचं पुण्य फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि जर का आपण चुकून या दिवशी काही न पटणाऱ्या गोष्टी केल्या किंवा चुकीची कामं केली तर याचं फळ देखील आपल्याला आयुष्यभर भोगावे लागू शकते. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय फळ प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या देवघरातील देवतांची पूजा करायची आहेच. त्याचप्रमाणे गरजूंना दान धर्म देखील करायचा आहे आणि आपल्या पितरांची देखील आपल्याला सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे. आता या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याविषयीची माहिती आपण पुढे पाहणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. आता आपल्या पूर्वजांची म्हणजेच पितरांची पूजा कशी करायची, करा केळी कसं पूजायचं याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. नैवेद्य कोणता बनवायचा, उपास करू कोणाला बोलवायचं, संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून या दिवशी पितरांची पूजा तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने करू शकतात. बघा, या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, आमरस केला जातो. याचा नैवेद्य आपल्या देवघरातील देवांना दाखवला जातो आणि आपल्या पूर्वजांना देखील दाखवला जातो. आता या दिवशी आपल्या घरातील देवपूजा, नैवेद्य पाणी, पितरांचं पूजन, कराकेळीचं पूजन, उपास करू जेवू घालून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपण 12च्या दरम्यान उपास करू जेवू घालत असतो, पितरांचं पूजन करत असतो. त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. ज्यांना 12 नंतर हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी 12 नंतर अगदी संध्याकाळपर्यंत हा उपाय केला तरी चालेल. आता ह्या उपायासाठी आपण या दिवशी आपल्या घरात स्वयंपाक बनवणार आहोतच. मग तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला असेल तर मग तुम्हाला एक पुरणपोळी घ्यायची आहे. बघा, आपण ज्यावेळेस पोळ्या लाटतो त्यावेळेस पहिली चपाती किंवा पहिली पोळी ही गाईसाठी काढली जाते आणि सगळ्यात शेवटची पोळी किंवा चपाती ही कुत्र्यासाठी काढली जाते. त्यामुळे सगळ्यात शेवटी आपल्याला कुत्र्यासाठी एक छोटीशी मध्यम आकाराची पोळी बनवायची आहे. या पोळीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे. बघा, मोहरीचं तेल नसेलच तर थोडंसं गाईचं तूप लावा. त्यानंतर आपल्याला ही पोळी तुमच्या घराजवळ जिथेही कुत्रा असेल, बघा शक्यतो काळा कुत्रा, बघा या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालण्याला अतिशय महत्त्व आहे. कारण आपले पितर हे कुत्र्याच्या स्वरूपात येत असतात आणि आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न राहावे, आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागू नये यासाठी आपण आपल्या घरात पितरांचं पूजन करायचं आहेच. त्याच पद्धतीने कुत्र्याला देखील ही वस्तू खाऊ घालायची आहे. जर का काळा कुत्रा नसेल तर तुमच्या इथे जो पण कुत्रा असेल त्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी खाऊ घातली तरी चालेल. पोळी खाऊ घालताना तुम्ही तुमच्या पूर्वजांना स्मरण करायचं आहे. 3 पिढ्यांच्या पूर्वजांना स्मरण करून ही पोळी तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि मनातल्या मनात तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या मागे जी इडापिडा असेल, काही अडचणी असतील तर त्या दूर होऊ द्या, काही तुमचा त्रास लागलेला असेल तर दूर होऊ द्या, असं म्हणून तुम्हाला ती पोळी खाऊ घालायची आहे. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी आपल्याला कावळ्याला देखील अन्न खाऊ घालायचं आहे.
तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही थोडासा भात मीठ न घालता शिजवायचा आहे आणि हा भात एका वाटीत घेऊन यावर थोडंसं दही टाकून तुम्हाला हा दही भात तुमच्या पूर्वजांना स्मरण करून कावळ्यासाठी घराच्या बाहेर उंच ठिकाणी उंच भिंतीवर कट्ट्यावर तुम्हाला ठेवायचं आहे. आता हे देखील तुम्हाला 12च्या दरम्यान करायचं आहे. तुम्ही 12च्या आत केलं तरी चालेल, परंतु 12पर्यंत तुम्हाला कावळ्याला देखील हा घास खायला ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कावळ्यासाठी छोटीशी पोळी देखील ठेवू शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर का आपण ह्या गोष्टी केल्या तर याचं फळ आपल्याला हे अक्षय टिकून राहणारं असतं आणि आपल्या पितृदोषामुळे ज्या काही अडचणी अडथळे घरात निर्माण होत असतील ते दूर होण्यास 100% मदत होत असते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.